या अगोदर आपण सराव संच 22 मधील प्रश्न क्रमांक 2 वजाबाकी करा हे पाहिलं. आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 3. खालील परिमेय संख्यांचा गुणाकार करा. गुणाकार करत असताना एक लक्षात ठेवायचं, गुणाकार करत असताना आपल्याला छेद समान करण्याची गरज नसते. सरळ सरळ 3/11 गुणिला 2/5 लिहायचं. काय करायचं, छेद समान करायचं नाही तर अंशाचा अंशासोबत गुणाकार, छेदाचा छेदासोबत गुणाकार. 3 दुनी 6, 11/55. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की एका पाढे येतात का, येत असतील तर त्याला संक्षिप्त रूप द्यायचं, नाही तर तसंच ठेवायचं. इथं बघा पुढचं आहे 12/5 गुणिला 4/15. आता इथं काय करसाल, 12 गुणिला 4, इथं आहे 5 गुणिला 15. तर 12×4 = 60, 12×48 आणि 15/75. तर दोघांना कशाने भाग जातो, तर आपण असं म्हणूया दोघांनाही 3ने भाग जातो. 3 1 3, उरला 1, 18, 3 18, 3 दुनी 6, 1 उरला 3/15, 16/25. जर गेला भाग तर द्यायचा. 16ने गेला, 3ने भाग गेला, खाली पण 3ने भाग गेला, 16/25. बघा, छेद समान करायची गरज नसतं गुणाकारामध्ये आणि भागाकारामध्ये, बेरीज आणि वजाबाकीमध्ये असतं. इथं छेद समान करण्याची गरज नाही. सरळ सरळ अंशासोबत अंशाचा गुणाकार, छेदासोबत छेदाचा गुणाकार करायचा. इथं बघा आता आहे -8/9 गुणिला 3/4. हा ब्रॅकेट याच्यासाठी दिलाय फक्त की आपल्याला ते वजा चिन्ह आहे म्हणून तो दिलेला आहे. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की ब्रॅकेट दिलाय काय, तर अंशासोबत गुणाकार करायचा आणि छेदासोबत गुणाकार करायचा. तुम्ही असंही करू शकता, 3 1 3, 3 3 9, किंवा पहिले गुणाकार करून घेऊन मग भागाकार करू शकता. असंही करू शकता. म्हणजे काय ना, 8 3 24 होणार, 9 3 36, दोघांना भाग जातो. बघा इथं काय होणार, जर केलं तर -8 गुणिला 3 भागिला 9 गुणिला 4, 8 1 24 आणि 9 4 36, दोघांना 12 जातो. 12 दुनी 24, 12 3 36. किंवा तुम्ही आता 3 1 3 केलं, 3 3 9 केलं, किती राहिलं वर, -4 1 4 आणि 4 दुनी 8. मग किती राहिलं इथं, तर इथं राहिलं -2 आणि खाली राहिलं 3. असा सुद्धा करू शकता. किंवा -8 गुणिला 3 आहे तर त्याचं 24 उत्तर, 9 गुणिला 4 36, दोघांनाही 12ने भाग जातो. 12 1 12, 12 दुनी 24, 12 3 36, मग 2/2/3. असंही केलं तरी ते उत्तर आहे, असंही केलं तरी उत्तर आहे. आता इथं बघा 0/6 गुणिला 3/4. इथं काय होईल बरं, इथं बघा हा आहे 0/6, म्हणजे हा झाला शून्यच. शून्याला जर भागलं कोण्या संख्येने तर उत्तर किती आलं, 0. आणि शून्याला जर गुणलं तरी उत्तर किती आहे, 0. म्हणजे याचं उत्तर किती आलं, 0. हा, पण शून्याने आपण भागू शकत नाही. 2/0 आहे, तर याचं उत्तर निघू शकत नाही. याचं उत्तर आहे इन्फिनिटी. म्हणजेच याला आपण भागू शकत नाही. शून्याने भागल्या जात नाही. शून्याला भागलं तर उत्तर 0, शून्याने गुणलं, शून्याला गुणलं तर उत्तर 0. शून्याला भागता येतं, शून्याने भाग जात नाही. तर आता पुढचा आहे 4था प्रश्न, गुणाकार व्यस्त. प्रश्न क्रमांक 4, गुणाकार व्यस्त संख्या लिहा. एकदम सोपं आहे. गुणाकार व्यस्त लिहित असताना 2/5, 2/5चा गुणाकार व्यस्त लिहिताना बरोबरचं चिन्ह नाही द्यायचं, तर ॲरो द्यायचा, बाण दाखवायचा. जो छेद आहे तो अंशात लिहायचा आणि अंश जो आहे तो छेदात लिहायचा. यालाच गुणाकार व्यस्त म्हणतात. दुसरं काय आहे, -3/8. वजा आहे तर वजाच राहणार आहे. 8/3. -17/19 आहे ना, तर -17/39 ला काय येणार, 39 वजा 39/17. काय 7. छेदात काही नसलं म्हणजे काय असतं, 1 असतं. छेदात काही नाही आहे म्हणजे काय असतं, 1. तर याचं काय होणार, 1/7.
आता बघा इथं पूर्णांक युक्त आहे, पहिले याला आपल्याला करावं लागेल अंशाधिक. तर -7 गुणिले 3 अधिक 1 भागेला 3. तर असं समजा इथं पहिले वजा चिन्ह नाही आहे. 7×1 21 आणि 1 22/3. तर हा आला -22/3 चा गुणाकार व्यस्त काय असेल -3/22. बघा इथं वजा चिन्ह समजायचं की वजा चिन्ह सध्या नाहीये. पहिले याला अंशाधिक मध्ये एवढ्याला करून घ्यायचं, 22/3 आलं, मग वजा नंतर लिहायचं आणि त्याचा गुणाकार व्यस्त लिहायचा. असे झाले तिसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न.